आता आपण 10वीच्या पुस्तकातलं जे पहिलं प्रकरण आहे ते समरूपता त्याच्याबद्दल चर्चा सुरू करूया. अर्थात आपली चर्चा फक्त पुस्तकाच्या पुरती मर्यादित राहणार नाही, संदर्भित पूर्वज्ञानाची पण चर्चा होईल. पहिलं जे प्रमेय इथे त्यांनी चर्चा केलेलं आहे ते त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तरासंदर्भात आहे. आपण सुरुवात करूया. त्रिकोण कशाला म्हणायचं तर क्विक रिव्हिजन आपण म्हणूया, जलद अशी एक उजळणी म्हणूया. तर त्रिकोण कशाला म्हणायचं, जर ए बी सी हे तीन नैकरेषीय बिंदू असतील, म्हणजे एका रेषेत नसलेले तीन बिंदू असतील, तर रेषाखंड ए बी, रेषाखंड बी सी आणि रेषाखंड ए सी यांच्या संयोग संचाला त्रिकोण ए बी सी म्हणतात. त्यातले ए बी सी हे जे बिंदू आहेत, ह्या बिंदूंना आपण त्या त्रिकोणाचे शिरोबिंदू म्हणतो. तसंच ए बी हा रेषाखंड, बी सी हा रेषाखंड आणि ए सी हा रेषाखंड, ह्या रेषाखंडांना त्या त्रिकोणाच्या भुजा म्हणतो. तसंच हा कोन ए, आता कोन ए म्हणा किंवा कोन बी ए सी म्हणा किंवा कोन सी ए बी म्हणा, तसंच कोन बी म्हणजेच कोन ए बी सी म्हणा अथवा कोन बी सी बी ए म्हणा, हा कोन बी. तसंच हा कोन सी म्हणजे कोन बी सी ए किंवा कोन ए सी बी, हे तीन त्याचे कोन झाले. म्हणजे त्रिकोणाचा विचार करत असताना तीन नैकरेषीय बिंदू, त्यांना सांधणारे तीन रेषाखंड, त्यांचा संयोग संच म्हणजे त्रिकोण. ते तीन बिंदू आहेत ते त्याचे शिरोबिंदू, तीन रेषाखंड आहेत ते त्यांच्या भुजा आणि होणारे कोन हे त्रिकोणाचे कोन. एवढ्या गोष्टी आपण त्रिकोण म्हटल्याबरोबर लक्षात येतात. आता एवढंच पुरत नाही, तर इथे त्रिकोणाचं क्षेत्रफळ, त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हटल्यानंतर आपल्याला सूत्र आठवावं लागेल. ते त्रिकोणाचं क्षेत्रफळ त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे 1/2 पाया गुणिले उंची असतं. हे सूत्र आहे. ते सूत्र कधीतरी सिद्ध आपण मागवून करू, पण आत्ता आपण या प्रमेयापुरतं एवढंच लक्षात ठेवू. त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. आता ह्याच्यात आलेले शब्द पाया आणि उंची या त्रिकोणाचा जो आपण विचार केला त्याच्यात नाही आहेत. म्हणजे आपल्याला एक आणखी पाऊल मागे जाऊन किंवा मागे जाऊन पुन्हा त्रिकोणाची उंची आणि पाया हे विचारात घ्यायला. ते थोडंसं ते बघूया. समजा हा एक त्रिकोण घेतलाय आपण, ए बी सीच घेऊया. तर ए मधून कोन ए समोरची जी भुज आहे, त्या कोन समोरच्या भुजेवर काढलेला लंब ही त्रिकोण ए बी सी ची उंची आहे. पण ही त्रिकोण ए बी सी ची उंची आहे ती पाया बी सी च्या संदर्भात उंची आहे. म्हणजे जर बी सी हा पाया घेतला तर ए डी ही उंची होईल. म्हणजे शिरोबिंदूतून त्याच्या समोरच्या भुजेवर काढलेला लंब ही उंची झाली आणि समोरची भुजा हा पाया झाला. आता मग त्रिकोण ए बी सी मध्ये काय आहे, एडी ही पाया बी सी संगत उंची आहे. एडी ही
पाया बी सी संगत उंची आहे. तर समजा बी ह्या शिरोबिंदूतून मी AC वरती लंब काढला. समजा BE, तर बी मधून त्याच्या समोरच्या भुजेवरती लंब काढला आहे. म्हणजे BE ही त्रिकोण ABC ची AC संगत उंची म्हणावी लागेल. म्हणजे त्रिकोण ABC मध्ये मी असंही म्हणू शकतो BE ही पाया AC संगत उंची झाली. तसंच जर का मी C मधून AB वरती लंब काढला, CF म्हणूया, तर CF ही त्रिकोण ABC ची AB संगत उंची म्हणावी लागेल. म्हणजे मग ही काय झाली, CF ही पाया AB संगत उंची झाली. म्हणजे त्रिकोण म्हटल्यानंतर उंची आणि पाया हे दोन्ही लक्षात घ्यावं लागेल. पाया आणि संगत उंची किंवा उंची आणि संगत पाया. आता इथे 3 भुजा असल्या कारणानं ती प्रत्येक भुजा पाया म्हणून उपयोगात आणू शकतो आणि त्याप्रमाणे त्याची संगत उंची बदलते. BC संगत उंची AD झाली, तसंच AC संगत उंची BE झाली, तसं AB संगत उंची CF झाली. आता एवढं बघितल्यानंतर आणखी एक छोटा बारकावा बघावा लागेल. प्रत्येक वेळेस शिरोबिंदूतून काढलेला लंब असा समोरच्या बाजूवर पडेलच असं नाही, तिथे घोटाळा होऊ शकतो. समजा मी त्रिकोण हा असा विशाल कोन त्रिकोण घेतला. समजा ABCच घेऊया. ह्या ABC मध्ये C हा कोन मी विशाल कोन घेतला आणि आता म्हटलं आता BC संगत उंची शोधा. आता BC संगत उंची, अरे A मधून मला BC वरती लंब काढायचा आहे. BC वरती लंब काढायचा आहे म्हणजे BC ह्या रेषाखंडाला समाविष्ट करणारी जी रेषा आहे त्या रेषेवर लंब काढायचा आहे. आता AD हा त्रिकोण ABC मध्ये BC संगत उंची झाली, पण AD लंब काही हा BC वर पडत नाहीये, पण BC ला समाविष्ट करणाऱ्या रेषेवर आहे. तो BC रेषाखंडाच्या बाहेर पण असू शकतो. असं झालं तर तिथे आपली तंत्रता कामा नये. आपल्याला हे समजलं पाहिजे. मग मुळात व्याख्या काय, त्रिकोणाची उंची काय, शिरोबिंदूपासून त्याच्या समोरच्या भुजेला समाविष्ट करणाऱ्या रेषेवर काढलेला लंब, ही उंची. मग ही उंची कोणाशी संगत, रेषाखंड BCशी. आता तसंच आता C मधून जर का आपण लंब काढला, अरे वा छान, तो रेषाखंड AB वर पडतोय. पण तेच मला AC शी संगत उंची शोधायची आहे इथे, तर मला B मधून AC वरती लंब काढावा लागेल. म्हणजे AC ला समाविष्ट करणारी जी रेषा आहे त्याच्यावरती हा लंब काढावा लागेल. मग हा BF हा त्रिकोण, ह्या त्रिकोण ABC मध्ये AC शी संगत उंची झाली. मग ही जी उंची असेल ती प्रत्येक वेळेस इथे जशी काढली तशी त्रिकोणाच्या अंतर्भागातच असेल, समोरच्या
भुजेवरच पडेल असं नाही. तेव्हा हा एक छोटासा मुद्दा जाता जाता लक्षात ठेवायचा. आणि हे एवढं पूर्वीची माहिती ब्रश केल्यानंतर आता आपण आपल्या प्रमेयाकडे. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, त्याचा पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं. लांब लचक आहे. मला वाटतं पुस्तकात नाही तुम्ही प्रतिज्ञा लिहून घेऊ शकाल. ते प्रमेय तुम्ही लिहून घेतल्यानंतर हां पुढला विचार इथे आता आपण करूया. त्याच्यासाठी तुम्ही आधी प्रमेयाची प्रतिज्ञा किंवा त्या प्रमेयाचं स्टेटमेंट लिहून काढा की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, त्यांचे पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. आता मग हे एवढं लिहिल्यानंतर पुढला आपण विचार करायला सुरुवात करूया. समजा हे दोन त्रिकोण आहेत, त्रिकोण ABC आणि हा त्रिकोण PQR. मी मुद्दाम वेगळाच घेतो असा. आहा मस्त. आता त्रिकोण ABC मध्ये BC शी संगत उंची ही झाली. त्रिकोण PQR मध्ये QR शी संगत उंची PM झाली. मग त्यांनी काय सांगितलंय? ह्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हा त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजे आपल्याला सिद्ध काय करायचंय? तर सिद्ध काय करायचंय ते आधी आपण साध्य म्हणून लिहून ठेवूया. खरंच प्रमेय लिहित असताना सुरुवात कशाने करायची असते? दिलेलं काय. पण आपण इथे जरा थोडासा क्रम बदलूया आणि आपल्या सोयीचं लिहूया. आपल्याला सिद्ध करायचं आहे त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, त्यांचे पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं. म्हणजेच आपल्याला साध्य आहे आपलं एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर त्रिकोण ABCतला इथे पाया आपण BC घेतलाय गुणिले उंची AD घ्यायला पाहिजे. इथे माझं चुकलंय थोडंसं. तसंच त्रिकोण PQR मध्ये पाया जर का QR घेतला तर त्याची संगत उंची PM होईल. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आता हे सिद्ध करायचं, अरे हा दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं. पण मग पहिल्यांदा आपल्याला हे मांडून घ्यावे लागतील. मग त्याच्यासाठी दिलेलं काय असावं लागेल की बाबा त्रिकोण असावे लागतील दोन आणि त्याच्या उंची काढलेल्या असाव्या लागतील. त्याच्याशिवाय आपण हे लिहूच शकणार नाही. म्हणजे मग दिलेलं काय असावं लागतं ते आपण इथे पक्षात लिहूया. त्रिकोण ABC मध्ये AD ही पाया BC संगत उंची आहे आणि PM ही पाया QR
संगत उंची आहे. हे आपल्याला आधी नोंद करावं लागेल आणि मग सिद्ध करावं लागेल की त्रिकोण एबीसी भागिले त्रिकोण पी क्यू आर बरोबर बीसी गुणिले एडी भागिले क्यू आर गुणिले पीएम. आता पुढली सिद्धता एवढं मिळाल्यानंतर एकदम सोपं झालं. सुरुवातीला आपण बघितलंच होतं त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढायचं, 1/2 पाया गुणिले उंची. मग ह्या सिद्धतेला आपण सुरुवात करत असताना पहिली गोष्ट नोंद करून ठेवूया, एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी काय येणार. आम्हाला माहिती आहे त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. पण पाया उंची ठीक आहे, पण त्रिकोण ए बी सी मध्ये पाया काय आहे, बी सी आहे आणि संगत उंची एडी आहे. म्हणजे मग बी सी. तसंच एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर ह्या आपल्या आकृतीप्रमाणे काय येणार आहे, 1/2 गुणिले क्यू आर गुणिले पी एम. अरे हे कसं आम्हाला सूत्र माहिती आहे त्याच्यावरूनच आम्ही लिहिलंय ना, कशाला जास्त डोक्याला ताप द्या. पण हे आपल्याला माहीत असलेलं आपण मांडलं कारण आपल्याला क्षेत्रफळापर्यंत जायचं होतं म्हणून क्षेत्रफळाची सूत्र मांडली. जाताना कसं जायचं ते आपण प्लॅन केलेलंच आहे. आता ह्याच्यानंतर आम्हाला काय हवं, ह्या क्षेत्रफळांची गुणोत्तर हवीत. ठीक आहे, यांची गुणोत्तर करूया. डाव्या बाजूची गुणोत्तर जर का घेतली आता डाव्या बाजूची गुणोत्तर घेतली तर साहजिक उजव्या बाजूची गुणोत्तर घ्यावीच लागतील. त्याच्यात काही प्रॉब्लेम काहीच व्हायचं कारण नाही. म्हणजेच मग हा 1/2 गुणिले बी सी गुणिले एडी याला छेद 1/2 गुणिले क्यू आर गुणिले पी एम. कशावरून, अरे 1 आणि 2 वरून आम्ही हे सरळ सरळ मांडू शकतो. आणि मग अरे संक्षिप्त रूप द्या की 1/2 गेले, राहिलं काय, बी सी गुणिले एडी याला छेद क्यू आर गुणिले पी एम. बस. आता हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. म्हणजे जिथे आपली गाडी पोचायला पाहिजे होती तिथे पोचली. आता याचाच अर्थ काय होतो बघा, याचाच अर्थ आपण बी सी भागिले क्यू आर गुणिले एडी भागिले पी एम असाही करू शकतो. म्हणजे काय केलंय, पाया आणि उंचीचा गुणाकार त्यांचं गुणोत्तर, याच्याऐवजी मी काय केलं, पायांचं गुणोत्तर गुणिले उंचींचं गुणोत्तर. म्हणजे हेच प्रमेय जर आम्ही वेगळ्या स्वरूपात मांडलं माझ्या सोयीसाठी असं करून घेतलं, काय हरकत आहे, काही अर्थ बदलतोय का. पाया आणि उंची यांचा गुणाकार, पाया आणि उंची यांचा गुणाकार यांचं गुणोत्तर, याच्याऐवजी पायांचं गुणोत्तर गुणिले उंचींचं गुणोत्तर. म्हणजे मूळ प्रमेय मी हे आणखी थोडंसं वेगळ्या स्वरूपात मांडलंय. ते कशासाठी, आपल्याच सोयीसाठी. कसं, ते पुढले प्रमेय बघत असताना तुमच्या लक्षात येईलच. आता याच्यानंतर एक गमतीदार उपप्रमेय तयार होतं की आपण थोडंसं मॉडिफाईड स्वरूप जे बघितलं आधीच्या प्रमेयाचं, की जे काय होतं की त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे पायांचं गुणोत्तर आणि उंचींचं गुणोत्तर यांच्या गुणाकारा एवढं असतं. म्हणजेच काय, इथे त्रिकोण एरिया ऑफ त्रिकोण 1 बरोबर पाया 1 गुणिले उंची 1 याला भागिले एरिया ऑफ त्रिकोण 2
बरोबर पाया 2 गुणिले उंची 2. जे आपण लांबलचक लिहिलं होतं शब्दात ते इथे आपण चिन्हात लिहायचा प्रयत्न केला. आता हेच ते इंग्लिशमध्ये काय करतात, इंग्लिश शब्दांच्या साह्याने आणखी छोटं करतात. त्याला पायाला इंग्लिशमध्ये म्हणतात बेस आणि उंचीला म्हणतात हाईट. मग पाया 1 म्हणायच्या ऐवजी बेस 1, बेस 1ला ते B1 करतात आणि उंचीला हाईट ते उंची 1 त्याला H1 करतात. म्हणजे थोडक्यात हे कसं करतील, एरिया ऑफ त्रिकोण 1 भागिले एरिया ऑफ त्रिकोण 2 बरोबर B1 गुणिले H1 याला छेद B2 गुणिले H2. पण याच्यातनं आपण एक मॉडिफिकेशन केलं होतं. काय मॉडिफिकेशन केलं होतं, पाया आणि उंची यांचा गुणाकार त्यांची गुणोत्तरं, त्याच्याऐवजी आपण म्हटलं होतं आपण सोपं करूया, पायांचं गुणोत्तर गुणिले उंचींचं गुणोत्तर. जास्त सोपं झालं होतं. इथपर्यंत येऊन आपण पोचलो होतो. आता पुढे काय, प्रत्येक वेळेस आपण आपलं डोकं वापरतो आणि जिथपर्यंत पोचलो आहोत त्याच्या पुढे नजर टाकतो. त्यालाच प्रगती म्हणायचं. नाहीतर माझ्या बापाने सांगितले तेवढ्यात मी राहिलो हे असं नसतं. म्हणजे त्याची प्रगतीच होत नाही. माझ्या वडिलांनी इथपर्यंत केलेलं आहे, इथपर्यंत आम्ही आलो, आता ह्याच्या पुढे जातोय आणि त्याच्यासाठी मी श्रम करतोय. अशा प्रवृत्तीतनं आपण बघितलं तर हळूहळू आपली प्रगती होत राहते आणि समृद्ध होत जातो. आपलं घर पण समृद्ध होत जातं. तसं आता इथपर्यंत आम्हाला मगाशी जे काही कळलं त्याच्या पुढे पायांचं गुणोत्तर आणि उंचींचं गुणोत्तर यांचा गुणाकार म्हणजे क्षेत्रफळांचं गुणोत्तर मिळालं. ठीक आहे, फाईन. पण समजा 2 त्रिकोणांचे पायच समान आहेत. जर 2 त्रिकोणांचे पाये समान आहेत तर काय होईल, पाये समान आहेत म्हणजे B1 आणि B2 सारखे आहेत. मग 2 सारख्याच संख्यांचं गुणोत्तर 1 येतं. मग B1 भागिले B2 काय होणार, 1 येणार. आणि B1 भागिले B2 जर का 1 येत असेल तर H1 आणि H2ला 1 ने गुणल्यावर काय H1 भागिले H2 येणार. म्हणजे थोडक्यात काय होईल, जर 2 त्रिकोणांचे पाये समान असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंचींच्या गुणोत्तरा एवढं असतं. एकदम सोपं झालं. हा उपप्रमेय 1 झाला. आता जसा हा पाये समान असतील तर असा विचार केला तर दुसरा लगेच उठला आणि म्हणाला, सर जाऊ देत, पाये नाहीत, उंच्या समान असतील तर काय होईल. ठीक आहे, उंच्या समान आहेत म्हणजे H1 भागिले H2 1 येईल. मग त्या एकाने आपण B1 भागिले B2ला गुणलं तर B1 भागिले B2च राहतील. म्हणजे मग त्यावेळेस काय येईल, जर 2 त्रिकोणांच्या उंची समान असतील तर त्यात 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तरा एवढं असतं. मग आपण हे आता इथे नोंद करून ठेवूया. जर 2 त्रिकोणांचे पाया समान असतील तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर संगत उंचींच्या गुणोत्तरा एवढे असते.
म्हणजे वेगळ्या शब्दात काय येईल, याचाच अर्थ काय होतो, जर त्रिकोण 1 व त्रिकोण 2 मध्ये, हे लिहून घेऊ नका, मी मागून पुसून टाकणार आहे, मध्ये B1 बरोबर B2 असेल तर A1 भागिले A2 बरोबर H1 भागिले H2 होईल. म्हणजे दोन त्रिकोणांच्या मध्ये जर का पाये समान असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंचींच्या गुणोत्तरा एवढं असतं. हे एवढंच सिद्ध करायचं आहे आता आपल्याला. मग याच्यासाठी त्यांनी दिलेलं काय गृहीत धरायचंय, पाये समान आहेत. मग ते पक्षात लिहून ठेवूया. त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये B1 बरोबर B2 आहे, पाये समान आहेत. शंका काही? आणि मग तसं असेल तर, आणि साध्य काय आहे आपल्याला करायचं आहे, एरिया ऑफ त्रिकोण 1 भागिले एरिया ऑफ त्रिकोण 2 बरोबर H1 भागिले H2 हे सिद्ध करायचं आहे. म्हणजे त्रिकोणांचं क्षेत्रफळ उंचींच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंचींच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तरा एवढं असतं, हे सिद्ध करायचं आहे. त्याच्यासाठी दिलंय काय, B1 बरोबर B2. आता सिद्धता एकदम सोपी. सिद्धता काय, एरिया ऑफ त्रिकोण 1 भागिले एरिया ऑफ त्रिकोण 2 बरोबर B1 भागिले B2 गुणिले H1 भागिले H2 प्रमेय सिद्ध आहे. प्रमेय सिद्ध केलेलं आहे. याचाच अर्थ 1 गुणिले H1 भागिले H2, कारण आपल्याला दिलंय B1 बरोबर, मग B1 बरोबर B2 असेल तर B1 भागिले B2 काय येणार, 1 येणार. याचाच अर्थ दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंचींच्या गुणोत्तरा एवढं असतं. 1 चा गुणधर्म आहे हा. 1 हा विशेष नंबर आहे. 1 नी कोणालाही गुणा, त्याची किंमतच बदलत नाही. आता तुमच्या अभ्यासक्रमात नाही आहे, पण नोंद करून ठेवा. म्हणून 1 जो आहे ना, 1 नी कशालाही गुणलं तर त्याची किंमतच बदलत नाही. बदल होत नाही म्हणजे विकार होत नाही. विकार म्हणजे बदल. 1 नी गुणल्यावर बदल होत नाही, म्हणून 1 ला आपण विशेष नाव देतो अविकारक. पण अविकारक कशाचा, गुणाकाराचा. म्हणून 1 ला गुणाकाराचा अविकारक असंही म्हणतात. तो सध्या मुद्दा बाजूला ठेवूया. पण याच्यातनं आपलं उपप्रमेय 1 प्रस्थापित होतं की जर पाये समान असतील तर त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंचींच्या गुणोत्तरा एवढं असतं. उपप्रमेय 1 मध्ये आपण काय बघितलं होतं, जर पाये समान असतील तर त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे उंचींच्या गुणोत्तरा एवढं असतं. पण आता आपल्याला बघायचं आहे, जर उंची समान असतील तर काय. जर दोन त्रिकोणांच्या उंची समान असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्या उंचींच्या संगत जे पाये असतात ना, त्या पायांच्या गुणोत्तरा एवढं असतं. आता इथे आपण घेतलंय की त्रिकोण ABC याचा पाया B1 आहे आणि उंची H1 आहे.
त्रिकोण पी क्यू आर म्हणजे त्रिकोण 2, त्याचा पाया B2 आहे आणि उंची H2 आहे. तर आपल्याला सिद्ध करायचं आहे एरिया ऑफ त्रिकोण 1 भागिले एरिया ऑफ त्रिकोण 2 बरोबर B1 भागिले B2, कारण आपल्याला दिलेलं आहे H1 बरोबर H2, म्हणजे पाये समान आहेत, म्हणजे क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंचींच्या गुणोत्तर एवढं आहे. तर आपण सुरुवात, आपल्याला माहिती आहे एरिया ऑफ त्रिकोण 1 भागिले एरिया ऑफ त्रिकोण 2 बरोबर पायांचं गुणोत्तर गुणिले उंचींचं गुणोत्तर, आपण हे प्रमेय सिद्ध केलेलंच आहे. आता त्याच्या ते मांडून घेऊया आणि पुढे जाऊया. पण आपल्याला दिलेलं आहे H1 भागिले H2, मग H1 भागिले H2 दिलं असेल तर H1 बरोबर H2 दिलेलं असेल तर H1 भागिले H2 एकच येणार. 5 भागिले 5 बरोबर 1, 10 भागिले 10 बरोबर 1, गाढव भागिले गाढव बरोबर 1. तसं H1 भागिले H2, जर H1 आणि H2 सारखे असतील तर H1 भागिले H2 बरोबर एकच येणार. मग हे B1 भागिले B2 तसेच राहिले. H1 भागिले H2 एक आला आणि एकाने गुणल्यावर काही बदल होतच नाही, म्हणून हा B1 भागिले B2 राहिला. कशावरून? एकचा गुणधर्म म्हणून म्हटलं. हा एकचा जो गुणधर्म आहे तो गमतीदार आहे, त्याला आपण वेगळं नाव दिलंय, गुणाकाराचा अविकारक. आता असं का? कारण आयुर्वेदात विकार कशाला म्हणायचं? सर्वसामान्य जे असतं त्याच्यापेक्षा वेगळं होतं त्याला विकार म्हणायचं. श्वासोश्वास चांगला झालाय तर नाही, पण तो अडायला लागला तर विकार झाला. तसं जर एकनी आपण कशाला गुणलं तर बदलच घडत नाही, एकनी गुणल्यावर बदलच घडत नाही, म्हणून आपण त्याचा नोंद घेऊन आपण एकचा गुणधर्म लिहिला. एक हा गुणाकाराचा अविकारक आहे. तो सध्या बाजूला ठेवूया, फक्त त्याचा उपयोग केलाय. आणि तिथे आपण म्हटलंय जर उंची समान असतील तर त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्या समान उंचींच्या संगत पायांच्या गुणोत्तरा एवढं असतं. हा त्याचा दुसरं उपप्रमेय झालं. आता काही मोकळ्या जागा भरा अशी गणितं सोडवूया. मोकळ्या जागा भरा. ह्या आकृतीच्या साहाय्याने आता तुम्ही उत्तरं लिहायची आहेत. एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण PQR. त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बरोबर काय असेल ते बघा. दुसरं, एरिया ऑफ त्रिकोण PQS भागिले एरिया ऑफ त्रिकोण PRS बरोबर एरिया ऑफ त्रिकोण PQR भागिले एरिया ऑफ त्रिकोण PQS.
विचार करा. तुम्हाला पुरेसा वेळ मिळालेला आहे पहिली 2 लिहायला. ह्याच्यासाठी एक अर्धा मिनिट दिलाय आत्ता आणखी जास्त. आणि आता उत्तरं लिहायची. मला वाटतं एव्हाना तुमची उत्तरं लिहून झाली असतील. मग सोल्युशन्स देतो. बघा काय काय होतंय ते. आत्तापर्यंत आपण जे पाहिलंय त्याचाच उपयोग केलाय, नवीन काही नाही आहे. इथे काय एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण PQR आहे. ABC भागिले PQR. या 2 त्रिकोणांचं क्षेत्रफळ पायांचं गुणोत्तर गुणिले उंचींचं गुणोत्तर BC भागिले QR गुणिले उंची AD भागिले PM. BC भागिले QR आणि AD भागिले PM. हे मी भरलेलं आहे म्हणून त्याला बॉक्स करून ठेवतो. कारण ज्या ज्या वेळेस आपण मोकळ्या जागा भरतो त्यावेळेस पुन्हा रिव्हिजन करत असताना आपण काय भरलंय आणि काय दिलंय हे कळत नाही, म्हणून आपण भरलेल्या किमतींना नेहमी बॉक्स करायचा. ही एक पद्धत ठेवा. आपण जी वही तयार करतो ती वही उजळणीसाठी ही उपयोगी पडली पाहिजे, ती रद्दीत जाता कामा नये. आता इथे दुसरं त्रिकोण PQS भागिले त्रिकोण PRS. अरे हा त्रिकोण आहे आणि हा त्रिकोण आहे आणि दोन्हींची उंची एकच आहे. हे उंची 1 असलेले 2 त्रिकोण आहेत. उंची 1 आहे म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तरा एवढा असणार. PQS चा इथे PM संगत पाया येणार आहे QP किंवा PQ आणि PRS ह्याचा या उंचीशी संगत पाया येणार आहे SR. QP किंवा PQ भागिले SR असं इथे येईल. हा दुसरा इथे काय येणार आहे, एरिया ऑफ त्रिकोण PQR हा एवढा आगडबंब आहे. आणि दुसरा आहे PQS हा आणि त्याच्या आतला हा. दोघांच्याही उंची त्याच आहेत म्हणजे त्यांचं क्षेत्रफळ पायांच्या गुणोत्तरा एवढं असेल. QR भागिले QS. आणि आता इथे अरे PQR आणि TQR हे दोघांच्या एकच पायावर उभे आहेत म्हणजे पाया एकच आहे, फक्त फरक कशात पडलाय, उंचीत फरक पडलाय. म्हणजे यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंचींच्या गुणोत्तरा एवढं असणार आहे H1 भागिले H2. मला वाटतं तुम्हाला हे नीट लक्षात आलं असेल. आता पुस्तकातली ही सगळी गणितं तुम्ही सोडवू शका. प्राथमिक इथे आपण झालेलं आहे, तेव्हा इथे आपण आज थांबवूया.